अभिजात भाषेचा दर्जा ना तर आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्यतो कोणाशी सहमत न होणं ही जी परंपरा आहे ती खूप चांगली आहे. पण काही चांगल्या गोष्टींबाबत सहमत असायला हरकत नाही. ज्यावेळेला साहित्य परिषदेने ठरवलं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण लढा उभा करूया, तर अनेक विद्वानांनी आम्हाला विरोध केला. तुमची भाषा अभिजात आहे म्हणाले, कशाला तुम्हाला दर्जा पाहिजे? ठीक आहे, मी म्हटलं तुम्ही पीएचडी मिळवताना पदवी कशाला पाहिजे तुम्हाला? संशोधन ठेवून टाका घरामध्ये जे केलेलं आहे ते. शेवटी हा अभिमान बिंदू आहे, आमच्या अस्मितेचा विषय आहे आणि तो आम्हाला मिळाला पाहिजे. तर अभिजात दर्जामुळे काय झालं तर मला एक असं वाटतं की मराठी माणसांना जे न्यूनगंड, भयगंड आणि अपराध गंडाने ग्रासलेलं होतं तो गंड दूर व्हायला मदत होईल निश्चितच. आणि आपल्या भाषेकडे पाहण्याची एक दृष्टी बदलेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जसा अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागला, तसा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे जो निधी मिळणार आहे केंद्र सरकारकडून त्यासाठी पुन्हा राजकीय इच्छाशक्ती वापरावी लागणार आहे. आणि त्यामध्ये खूप असमानता आहे. म्हणजे 28,000 लोक फक्त संस्कृत बोलतात, त्यांना 264 कोटी रुपये दिलेत. आणि उरलेल्या ज्या सगळ्या भाषा आहेत, मग मल्याळम आहे, उड्डी आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे, त्या भाषांना मिळून फक्त 62 कोटी रुपये दिलेत. मराठीला अजून एक छदामही मिळालेला नाही. त्यामुळे आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे तो आता समारंभ, वर्षपूर्ती समारंभ सगळं साजरं होत आहे. आता सगळ्या कर्त्या माणसाने एकच सांगणं आहे की जा आपली शक्ती वापरा, मराठी माणसं एकत्र आहे आणि केंद्र सरकारकडून तो निधी मिळवा की त्या निधीच्या आधारे तुम्हाला मराठी शाळांची जी दुरवस्था आहे ती तुम्हाला दूर करता येईल, तुम्हाला ग्रंथालयांची स्थिती सुधारता येईल. मला सांगा की महाराष्ट्रातल्या ग्रंथालयांची स्थिती आज खूप चिंताजनक आहे. आणि आम्ही कायम सांगत आलोय की तुम्ही पुस्तकांची गावं करू नका, त्याचा विशेष फायदा होणार नाही. गावागावातली ग्रंथालय समृद्ध झाली पाहिजे. कारण सामान्य वाचक जो आहे तो गावातल्या ग्रंथालयांमध्ये जातो आणि तिथे जाऊन तो पुस्तकं वाचतो. तर सगळ्यांना पुस्तकं विकत घेऊन वाचणं शक्य होत नाही. आणि आज आम्ही साहित्य परिषदेचं ग्रंथालय चालवतो, आम्हाला एक चित्र असं दिसतं की एखादा वडीलधारा माणूस जो ग्रंथालयाचा आजीव सभासद आहे तो दिवंगत झाल्यानंतर ते आजीव सभासदत्व पुन्हा त्या कुटुंबाकडून घेतलं जात नाही. खरं तर त्यामध्ये एक सातत्य राहिलं पाहिजे. पुस्तकं घरामध्ये येतील, तो भाग आज म्हणजे मला आज असं वाटतं की आपल्या घरातूनच वाङ्मयीन संस्कृती हद्दपार होत चाललेली आहे. आई वडील नोकरी करिअरच्या चक्रामध्ये अडकलेले आहेत. मुलांची, विशेषतः महानगरातल्या मुलांची जीवनशैली पाहिली तर त्यांना शाळेमध्ये जायला 1 तास, शाळेतून घरी यायला 1 तास, शाळेमधले 6-7 तास, घरी आल्यानंतर आईच्या आवडीचा 1 क्लास, वडिलांच्या आवडीचा 1 क्लास, बाईंनी दिलेला 12 ग्रहपाठ, या त्याच्या जीवनशैलीमध्ये वाचन आणि खेळाला कुठेही स्थान नाही. आणि दुसरं म्हणजे मोबाईलचं प्रस्थ केवढं वाढलेलं आहे. म्हणजे ज्या यंत्रापासून आपण या तरुण मुलांना आणि विशेषतः शाळकरी मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, कोरोनाच्या संकट काळामध्ये आपल्याला ते त्यांच्या हातामध्ये द्यावं लागलं. पण तंत्रज्ञान वापरासाठीचा जो विवेक आहे तो आज आपण हरवत चाललेलो. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये मुलांचा खूप वेळ जातो. एकांत आणि एकाग्रता ही आपल्याकडे मूल्य मानली गेली आहे, आज ते राहिलंच नाहीये. सतत अस्वस्थता की आता काय आलेलं आहे त्याच्यावर आणि मी ते बघितलं नाही तर काहीतरी जगामध्ये भयानक काहीतरी घडणार आहे. तर ही सगळी विवंचना त्यामागे आहे आणि त्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. आणि मग काही लोक आम्हाला असं सांगतात की नाही, आजची तरुण मुलं मोबाईलवर वाचतात. मला सांगा, पुस्तक 100-150 पानाचं आपण हातात घेऊन वाचल्यानंतर त्या पुस्तकाच्या भागाशी एकरूप होतो, त्या लेखकाच्या भावविश्वाशी एकरूप होऊन जातो. तो वाचनाचा आनंदच वेगळा आहे, एका वेगळ्या विश्वात आपण जातो. इथे स्क्रीनवरती वाचत असताना आपण किती एकाग्रतेने वाचतो. आणि केवळ वाचन करून थांबायचं नाही, वाचन, मनन, चिंतन अशा अनेक प्रक्रिया आहेत. जसं आपण खाल्लेलं पचवतो तसं वाचलेलं सुद्धा पचवावं लागतं. आणि दुसरं असं की आपल्या एकूण संस्कृतीचा आपण विचार केला तर आपली वाचनाची आवड ही श्रवणातून वाचनाकडे अशी गेलेली आहे. म्हणजे ज्या वेळेला पुस्तकांचा शोध लागलेला नव्हता, पुस्तकांची निर्मिती होत नव्हती किंवा शिक्षण एका विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित होतं, त्यावेळेला श्रवणाने समाजाचं भावनिक आणि वैचारिक भरण पोषण केलेलं आहे. मग त्यामध्ये कीर्तनं असतील, प्रवचनं असतील,
आणि नंतरच्या काळामध्ये काव्यवाचनाचे कार्यक्रम, कथाकथनाचे कार्यक्रम. त्यामुळे लेखणी आणि वाणी ही दोन्ही शब्दशक्तीची महत्वाची रूप आहेत आणि त्यांना साहित्य संस्कृतीच्या गाभाऱ्यामध्ये समान स्थान आहे. ते काही नाकारण्याचं काही एक कारण नाही. पण या मुलांच्या कानावरती उत्तम भाषा ही पडली पाहिजे. साहित्याचा संस्कार हा श्रवणातून होऊ शकतो. तर त्यामुळं ते श्रवण सुद्धा आज कमी झालेलं आहे. आता इंग्रजी माध्यमांचा या ठिकाणी उल्लेख निघाला शाळांचा. मी स्वतः मराठी भाषा सल्लागार समितीमध्ये काम केलंय. आम्ही शासनाला एक प्रस्ताव दिलाय. पालकांची आकरण अशी मानसिकता झालेली आहे की इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना घातल्याशिवाय त्यांचा उत्कर्ष काही होणार नाही. तर तो गैरसमज काढून टाकला पाहिजे. मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकूनही उत्तम करिअर घडवलेली आणि शिखरावरती गेलेली कितीतरी माणसं आपल्याकडे आहेत. तर तो एक भाग त्याच्यामध्ये आहे, त्याचा विचार केला पाहिजे. आणि तो वाचनाशी जोडताना किंवा भाषेशी जोडताना मला असं सांगायचं की अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जे विद्यार्थी जातात तिथले शिक्षक त्यांना सांगतात की घरी तुम्ही मराठीत बोलायचं नाही, पालकांनाही सांगतात, मित्रांनाही सांगतात. तर त्यामुळं श्रवणातून जे पडायला पाहिजे कानावरती ते पडताना दिसत नाही. तुमचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. मी स्वतः नेहमी असं सांगत आलेलो आहे की भाषेचा आणि पोटाचा खूप जवळचा संबंध आहे. भाषा ही नुसती ओठातून येऊन चालणार नाही, ती पोटातून आली माझा पाहिजे. प्रश्न तुम्ही बोलताय त्यासाठी त्या भाषकाचं पोट भरण्याचं सामर्थ्य आपण त्या भाषेमध्ये निर्माण केलं पाहिजे.